मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गमध्ये सुमारे 26 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालेलं आहे। 74 गावांमध्ये 175 शेतकऱ्यांचं कोकम, कलिंगड, भुईमूग आणि चवळी या पिकांचं नुकसान झाल्याचं कृषी विभागाने स्पष्ट केलंय। 16 ते 27 मे दरम्यान जिल्ह्याच्या सगळ्याच भागामध्ये जोरदार पाऊस झालेला होता। शिरपूर तालुक्यामध्ये पूर्व हंगामी पाऊस झाला आणि त्यामुळे कापसाची वाढ जोमात झालेली आहे। सध्या पावसाने दडी मारली आणि त्यामुळे शेतकऱ्यावर ठिबक सिंचनद्वारे कापसाला पाणी दिलं जात आहे। त्यामुळे दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागू। पश्चिम जिल्ह्यामध्ये यंदा मोठ्या प्रमाणामध्ये मान्सूनपूर्व पाऊस कोसळला आणि त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी हळदीची लागवड सुरू केली आहे। अजूनही मान्सूनचा नियमित पाऊस सुरू झालेला नाही आणि त्यामुळे लागवड केलेली हळद जमिनीमध्ये कुजू नये म्हणून शेतकऱ्यांनी तुषार सिंचन प्रणालीद्वारे पाणी देणं सुरू केलं आहे। बाजारामध्ये तुरीचे भाव सध्या हमीभावापेक्षा किमान 1500 रुपयांना कमी झालेले आहेत। सरकारने हमीभावाने खरेदी बंद केल्यानंतर तुरीचे भाव आणखी घसरताना पाहायला मिळत आहेत। त्यात सरकारने मुक्त तूर आयातीला मुदतवाढ दिली अशी ही माहिती। जालना जिल्ह्यामध्ये मृग नक्षत्राचा मुहूर्त साधत शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीला सुरुवात केलेली आहे। पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतीच्या मशागतींच्या कामाला वेग आलेला आहे। आता शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा आहे। संभाजीनगरमध्ये यंदा शेतकऱ्यांनी कपाशी पिकाकडे पाठ फिरवली असल्याचं चित्र आहे। कपाशी पेरणीनंतरचा त्रास तसंच बोंडअळी आणि सोबत कपाशी वेचणीला मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी कपाशीकडे पाठ फिरवली आहे। तूर आणि मका लागवडीवर शेतकरी भर देताना पाहायला मिळतात। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झालेल्या आहेत आणि त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकरी हवालदिल झालेत। नांदेडमधील अर्धापूर आणि मुदखेड या 2 तालुक्यांना वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसला। काबुली हरभऱ्याचे दर वधारलेले आहेत आणि देशामध्ये यंदा काबुली हरभऱ्याचं उत्पादन कमी राहील। दुसरीकडे मागणी चांगली आणि त्यामुळे अनेक दर आठवड्यांपासून तेजीमध्ये आहेत। एप्रिल महिन्यापासून काबुली हरभरा 11,000 ते 12,000 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय। बाजारामध्ये टोमॅटोचे दर मागील काही दिवसांपासून स्थिर पाहायला मिळत आहेत। यावेळी टोमॅटोचे भाव राज्यामधील मोठ्या बाजारांमध्ये सध्या 1500 ते 2000 रुपये पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी पावसामुळे टोमॅटो पिकाला फटका बसलेला आहे। देशामध्ये यावर्षी बटाटा उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आणि बटाट्याला सध्या बाजारामध्ये 1500 ते 2000 रुपयांपर्यंत भाव मिळताना पाहायला मिळतोय। पुढील काळामध्ये सुद्धा बटाट्याची आवक चांगली राहण्याची शक्यता अभ्यासक व्यक्त करतात।